वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त असा मल्टीग्रेन उत्तप्पा करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे बघा मी आदल्या दिवशी सकाळीच 1 वाटी हरभरा, 1 वाटी मटकी, 1 वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि 1 ग्लास तांदूळ एवढं भिजत टाकलं होतं। तांदूळ जे आपण रोज वापरतो तेच टाकायचे आहे। तर इथे बघा मी 2-3 पाण्याने धुवून हे सर्व साहित्य भिजत घातलं होतं, त्यामुळे इथे मी पाणी आता काही बदलणार नाहीये आणि हे सर्व मी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। बघा इथे छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तर सर्व साहित्याची मी अशीच बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स होण्यासाठी व्यवस्थित मी चमच्याच्या साहाय्याने याला फेटून घेणार आहे। चांगल्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ देखील हलकं होईल आणि मीठ या पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आणि अशा पद्धतीने फेटल्यानंतर रात्रभर मी हे छान उबदार जागेवरती फर्मेंट होण्यासाठी ठेवून देणार आहे। तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला दाखवते, कुकर देखील कमी पडला आहे, इतकं छान हे फर्मेंट झालेलं आहे। तर अशा पद्धतीने बघा मी पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने हे सर्व पीठ परत एकदा व्यवस्थित फेटून घेणार आहे, म्हणजे छान पुन्हा एकदा हे सर्व पीठ जे सेट झालेलं होतं ते व्यवस्थित मी फेटल्यावरती छान हलकं असं होईल। तर अशा पद्धतीने हे 2 मिनिटासाठी मी फेटून घेणार आहे। तर आपलं हे पीठ एकदम मस्त असं तयार झालेलं आहे। तर जेवढं आपल्याला पीठ आता लागणार आहे तेवढं मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पीठ एकदम घट्ट आहे। तर जे उत्तप्पे आपण करणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं सरसरीत असं पीठ पाहिजे। तर मी इथे पाणी टाकून याला व्यवस्थित कन्सिस्टन्सी करून घेणार आहे आणि सरसरीत असं पीठ मी इथे तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झाल्यानंतर मी गॅसवर पॅन तापत ठेवलेला आहे आणि या उत्तप्प्यावर टाकण्यासाठी इथे मी पत्ताकोबी, टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा देखील चिरून ठेवलेला आहे। तर अशा पद्धतीने बघा पॅनवर मी तेल टाकून ठेवलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे। तर इथे आपण थोडं थोडं पीठ टाकून घेणार आहोत। खूप जास्त पातळ आपला उत्तप्पा नसणार आहे, तर छान असा थोडासा जाडसरच हा उत्तप्पा आपण टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने बघा व्यवस्थित इथे पसरवून घ्यायचं आहे आणि पीठ चांगल्या पद्धतीने पसरवल्यावरती सर्व भाज्या आपण इथे घालून घेणार आहोत। तर इथे मी कांदा टाकून घेणार आहे। कांदा टाकल्यानंतर यावर पत्ताकोबी टाकून घेणार आहे। तर व्यवस्थित चारी बाजूंनी पसरवून घ्यायच्या आहे सर्व भाज्या आणि खालून गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे एकदम उत्तप्पा भाजल्या जाणार नाही। हे पीठ थोडंसं ओलं ओलं असतानाच यावर भाज्या टाकायच्या, म्हणजे त्या त्यावर छान चिटकून बसतात। तर अशा पद्धतीने बघा इथे मी पत्ताकोबी टाकल्यावर शिमला मिरची टाकून घेतलेली आहे। नंतर इथे मी टोमॅटो देखील टाकून घेणार आहे। तुम्ही इथे गाजर, बीट किंवा कॉर्नचे दाणे देखील टाकून घेऊ शकतात आणि वरतून मी इथे तिखट भुरभुरवून घेणार आहे आणि त्यानंतर थोडं तिखट भुरभुरवल्यानंतर मी थोडंसं मीठ देखील टाकून घेणार आहे। तुम्ही यावर चाट मसाला टाकून घेऊ शकतात, सांबार मसाला टाकून घेऊ शकतात किंवा इथे चिली फ्लेक्स किंवा मल्टी हर्ब्स तुम्ही इथे टाकून घेऊ शकतात। आणि अशा पद्धतीने बघा मी झाकण ठेवून याला वाफ काढून घेणार आहे। तर तुम्ही यावरती चीज किंवा पनीर देखील किसून घालू शकता तुम्हाला आवडत असल्यास। तर मी इथे फक्त भाज्या टाकूनच हा उत्तप्पा करणार आहे आणि बघा 2 ते 3 मिनिटांनी वाफ काढल्यानंतर खालून मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचा झालेला आहे। आणि तुमच्या लक्षात आलंय का, याचा कलर देखील बघा आपण जो मार्केटमधनं ब्राऊन ब्रेड घेतो त्याप्रमाणेच याचा कलर झालेला आहे। तर तुम्ही याला ब्राऊन उत्तप्पा देखील म्हणू शकता। तर अशा पद्धतीने मस्त गरमागरम उत्तप्पा मी सर्व करून घेतलेला आहे। हा तुम्ही पुदिना चटणी, केचप याच्यासोबत देखील खाऊ शकतात किंवा नुसता देखील खाऊ शकतात, खूप मस्त लागतो। आणि अशा पद्धतीने बघा मी इथे तुकडा तोडून दाखवते, मस्त असा छान जाळीदार आतून उत्तप्पा तयार झालेला आहे आणि मस्त याची टेस्ट देखील आली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा असल्यास कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा। तर